भक्तांची विभूती जगाच्या कल्याणासाठी। नमस्कार प्रिय मित्रांनो, आता आपण संगमेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे गाणगापूर तीर्थक्षेत्राच्या इथे। तिथून काही अंतरावर चालत आल्यानंतर इथे भस्माचा डोंगर आहे आणि या डोंगरातून जो भस्म विभूती म्हणून अनेक भाविक भक्त घेऊन जातात। हा भस्म लावल्यानंतर त्यांच्या काही व्याधी असतात किंवा दुखणं असतं किंवा काही कुठलीही समस्या असेल ती निघून जाते, अशी या भाविक भक्तांची धारणा आहे। तर हा तो भस्माचा डोंगर आहे। कित्येक वर्षापासून लोक इथून भस्म घेऊन जातात, पण हा जो डोंगर आहे मी लहानपणापासून पाहतोय तो तेवढाच आहे, अजिबात कमी झालेला नाही। आणि माझ्या अगोदरपासून कित्येक लोक इथून अशा पद्धतीने भस्म घेऊन जातात आपापल्या घरी। ह्या भस्माच्या डोंगराचा पण एक महिमा आहे। भगवान परशुरामाने याच ठिकाणी एक फार मोठं यज्ञ केलं होतं। ते यज्ञ हे 12 वर्ष चाललं होतं आणि त्या यज्ञातून ही विभूती भस्माचा डोंगर निर्माण झाला। तुम्ही पाहू शकता हा भस्माचा डोंगर आहे। ज्या भाविक भक्तांना गाणगापूरला यायला जमलं नाही, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज तुम्हाला मी संपूर्ण गाणगापूर दर्शन आपल्या सर्वांना प्रसन्न वाटतं या भस्माच्या डोंगरावर आल्यानंतर। तुम्ही पाहू शकता माऊली नमस्कार। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कुठून आलात माऊली? आम्ही जळगाव जिल्ह्यातले। जरा जोरात आवाजाने बोला। कुठून आलात? जळगाव जिल्हा। बर बर। गाणगापूरला यायची किती वेळ आहे? मी ते 16-17 वर्ष राहिलो सेवेकरी म्हणून। 7 वर्षापर्यंत। अच्छा, ते सेवेकरी म्हणून राहिलात? हो, बरेच वर्ष केली। आमची इडापिडा खतम झाली। या देवासारखा देव कोणताच देव नाही, असे देव पाहिले मी। पण हे देव जागृत आहे, दुःख हटवणारा, मौत हटवणारा, इडापिडा काढणारा, हेच आमचा बायबाप नरसिंह सरस्वती। भस्माच्या डोंगरावर आम्ही आलेलो आहे। अनेक भाविक भक्त इथून भस्म घेऊन जातात आणि आपल्या घरी त्या भस्माची पूजा करून तो भस्म धारण केला जातो। वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत असताना अनुभव सांगितला की या भस्मातून अनेक व्याधी दूर होतात। माऊली तुमचं नाव सांगा? लक्ष्मी बालाजी सुरवसे। अच्छा, आपलं गाव? जोगाईवाडी। बरोबर। तुमचा काय अनुभव आहे या भस्माबद्दल? माझा भरपूर अनुभव मला आला। इतका पोटाला मी वर्षभर दवाखान्यात होते। बर। जिथं दवाखान्यात सांगते तिथं आम्ही दवाखान्यात गेलो, कुठंच मला काही झालं नाही। शेवटी माझ्या नंदानं मला इथं सांगितलं यायला, तुम्ही या म्हणून। ती सांगत होत्या 6 महिन्यानं, पण आम्हाला विश्वास येत नव्हता। माझं एवढं दवाखान्यात राहिना आणि आपल्याला इथं राहणार आहे का असं आम्ही म्हणायचं। शेवटी आम्ही दवाखान्यातच जायचं। परत आम्ही मग एक वेळेस यांनी काय म्हणले, मला ऑपरेशनला नेलं। तिथं एक डॉक्टर आले, ती म्हणले तुमचं ऑपरेशन होत नाही म्हणले। होत नाही म्हणले, तुम्ही 8 दिवसाच्या माझ्या गोळ्या खाऊन बघा, नाही झालं तर तुम्ही ऑपरेशन करू म्हणले तुमचं। मला ऑपरेशनला नेल्याला परत आणलं त्यांनी करोनामध्ये। परत आणलं, मग संध्याकाळी त्यांनी सुट्टी घेऊन आले। मला सुट्टी दिली ना दवाखान्यामधून, त्यांनी मला म्हणले तू लगेच आता गाणगापूरला चल, मी उद्या सुट्टी घेणार आहे म्हणले। आम्ही आलो, माझ्या एका रात्रीतच मी गोळ्या घेऊन आलते इथं। मला गोळी पण खायला नाही लागली। आज मला वर्ष झालं, कसली गोळी नाही का माझं पोट नाही, इतका मला अनुभव आलाय त्याचा। तुम्ही पाहू शकता। आता काही लोक या व्हिडिओला अंधश्रद्धा पण म्हणतील, पण ही दत्तगुरूंची चैतन्य शक्ती आहे आणि सत्य कथा आहे। हे प्रत्यक्ष त्यांच्या जीवनात घडलेली गोष्ट आहे। ह्या भस्माचा महिमा हा खूप मोठा आहे।
आता पण माझं थोडं दुखलं कधी 8-15 दिवसाला तर मी भस्म घेते, पाण्यात टाकते, पिते, जिथं दुखल तिथं लावते. 1 तासानं माझं राहतच, मी दवाखाना कसलाच नाही मला. तुम्ही पाहू शकता असा हा भस्माचा महिमा आहे. धन्यवाद. संगम म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी दत्त महाराज संगमामध्ये आंघोळ करून औदुंबराखाली अनुष्ठान करायचे आणि त्यांचा अखंड वास त्या ठिकाणी आज बी आहे आणि राहणार. काय तिथूनच थोड्या अंतरावर भस्माचा डोंगर आहे. त्या डोंगरावरती परशुरामाने 12 वर्षाचा महायज्ञ केला होता आणि त्याची जी यज्ञाची जी राग आहे त्या ठिकाणी हा भस्माचा डोंगर बनलेला आहे. हे भस्म संजीवन आहे. काय हे भस्म संजीवन आहे. हे भस्म धारण केल्यानंतर अकाल मृत्यू कधीच होणार नाही आणि पाण्यामध्ये टाकून थोडा भस्म जर पेला तर त्याच्या शरीरातला आदी व्याधी भवरोग नष्ट होऊन ते चांगले होतात. भयंकर रोग पण निवारण होतात. असं या भस्माच्या भस्माचं महात्म्य आहे. हे भस्म धारण करणाऱ्याला भूत पिशाच करणी बाधा कधीही लागू शकत नाही असा आमचा अनुभव आहे. मी 40 वर्षापासून या ठिकाणी येतो आणि इकडे सगळे भावी भक्त मोठ्या निष्ठेने भक्तीने या ठिकाणचा भस्म घेऊन जातात आणि ते सुखी होतात. त्यांचा संसार सुखमय होतो. म्हणून प्रत्येक माणसाने देवाची ही भक्ती केलीच पाहिजे. भक्ती केला तर त्याचा संसार सुखमय होतो, नाहीतर मग तो कंटक बनतो. एवढंच माझं सांगणं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.